आता एवढा गावठी माल एकत्र येले म्हटल्यावर अवकाळी कामं करणार नाही असं कधी होईल का? तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, तुमचा भाऊ आला होता बुलढाणा. आल्या ना पहिले तर एसटुकेवर आलो, कारण की ते ना भाऊच्या लग्नाची शॉपिंग सुरू होती. कपडे घेणं एकाले आणि सोबत पाहणं किती आली, असं वाटतं जसं काही लग्नाचा बसताच पाडायला आली. आता एवढं मोठं दुकान आहे म्हटल्यावर तिथं बसाची सुविधा नसेल का? पण नाही, बस ना आम्हाला खालीची. मस्त तोंड गिंड पहा म्हणलं आरशा. तर कशाचं भाऊ मधात चड्डी घालत होता. काय बोलावं आता. बाबो हॅशटॅग गॅरेजवाला, मला एखादी गाडी तरी आणायला पाहिजे होती. तुम्ही इथं बसल्या बसल्या दुरुस्त केली असती. तुम्हाला तर माहितच आहे, कपडे काय साधी चड्डी सुद्धा घेतली तर पोरायला पार्टी द्यावं लागती. बरं त्यात गँग बी एवढी ना, या पैशात एक ड्रेस बसला असता. या टुक्यात भागला नाही म्हणून परत जुडिओवर आलो. बरं तिथं चुपचाप जायचं ना, तर कशाचं भाऊ जाईल तिथं बोंब, नुसते इज्जत घालवायचे काम. त्यानंतर आहे ना भाऊ, आम्ही आलो होतो डॉल्फिन वर स्विमिंग करायला. मस्त तिकीट फाडून घेतली. मायाला मला तर द्या. पवायच्या आधीच इकडे वडा ताड्या सुरू झाल्या. काय बोलावं आता. तुमच्या भावानं बी मस्त सुरबीर मारला. बाबो यो कोणता डान्स आहे. आता एवढा गावठी माल एकत्र येले म्हटल्यावर अवकाळी कामं करणार नाही असं कधी होईल का? तुमच्या भावानं बी 2-3 स्टंट मारले, ते काही जमले नाही भाऊ. आता एवढ्या दिवसानंतर पवायला आलो होतो ना, त्यामुळे एक नंबर मजा आली होती. पोहून आल्यावर मस्त चहा घेतला आणि ह्या नादात ना भाऊ आम्हाला संध्याकाळ झाली होती. चला भाऊ आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.